नमस्कार. श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 40व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. ज्ञानदेवाच्या कीर्तनाची वार्ता आता खूप दूरवर गेली होती. आज संध्याकाळीही कीर्तन होणार ही गोष्ट बहुजन समाजाला समजली होती. दुपारपासूनच परगावच्या गाड्या वाळवंटात सुटू लागल्या होत्या. गोदावरीच्या वाळवंटाला जत्रेचे स्वरूप आले होते. लोक बोलत होते. 12 वर्षाच्या मुलाच्या तोंडी अद्वैत तत्त्वज्ञान हे तर अद्भुत आहेच, पण रेड्यामुखी वेद वदवून त्याने तर स्वतःचे ईश्वरी सामर्थ्य प्रकट केले. चला चला आपण पाहूयात त्या देवतुल्य ईश्वरी अवताराला. अहो, ती म्हणे संन्याशाची मुले आहेत, पण त्यांच्या ठिकाणी हे दैवत्व कसे? त्यांचे तर तोंडही पाहू नये असे शास्त्रवचन आहे ना. अहो, असे काय करता? देवाने जन्म घेण्याला का कसले बंधन आहे? तो मत्स्य कूर्म वराह होतो, त्याला संन्याशाच्या घरी जन्म घेण्यास अडचण कसली असणार? जेथे देव जन्माला येतात ते सर्वच पवित्र असते हो. होय होय, तुम्ही म्हणता ते पण खरे आहे. मग चला त्या मुलांना पाहून घेऊ. अहो, एवढे भाग्य कोणाला मिळायला? चला चला. अशी अनेक संभाषणे चालू होती व लोकांची पावले पैठणातल्या गोदावरीच्या वाळवंटाच्या दिशेने पडत होती. बैलगाड्या पैठणकडे धावत होत्या. पैठणला आता जत्रेचे रूप आले होते. संध्याकाळची वेळ झाली. सूर्य पश्चिमेला उतरू लागला. गोदावरीचे वाळवंट माणसांनी फुलून गेले. सगळेजण वाळवंटात बसले. कालच्यापेक्षा आज चौपटीने गर्दी झाली होती. गोदावरीचे वाळवंट भरून गेले. एका नदीशेजारी एक सागर, जनसागर तयार झाला होता. व्यासपीठ दूर वाटत होते. सर्वांना ऐकू जाईल की नाही ही शंका वाटू लागली, पण सर्वजण शांत होते. व्यासपीठावर ज्ञानदेवादी 4ही भावंडे आली. सर्व सभा तटस्थ झाली. विद्वानांच्या धर्मसभेत चमत्कार केलेली मुले हीच म्हणून जो तो त्यांना अपूर्वाईने पाहत होता व भक्तिभावाने हात जोडत होता. ज्ञानदेवाने पाहिले, जनसमुदाय खूप प्रमाणात व लांबवर पसरला आहे. इतक्या लांब आवाज कसा जाणार? लोकांना ऐकायला गेले नाही तर ते निराश होतील. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथाकडे पाहिले. निवृत्तीनाथांना ज्ञानदेवाचे भाव समजले. त्यांनी मानेने होकार दिला आणि ज्ञानदेवाने विठ्ठलाचा जय जयकार केला. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल नामाच्या घोषाने गोदावरीचे वाळवंट दुमदुमून गेले. विठ्ठल नामाचा गजर झाला व ज्ञानदेवांनी बोलायला सुरुवात केली. काय चमत्कार झाला हे लोकांना समजले नाही, पण कोणत्याही ठिकाणापासून ज्ञानदेवाचे व्यासपीठ 50 हातापेक्षा दूर वाटत नव्हते. त्यामुळे ज्ञानदेवाचे दर्शनही चांगले होत होते व त्यांचा आवाजही सहज व स्पष्ट ऐकू येत होता. त्यामुळे लोकांना खूप आनंद झाला व ते कीर्तनात रंगून गेले. ज्ञानदेव म्हणाले, श्रोते हो, आपणास नम्र अभिवादन करून विनंती करतो की आपण आता इकडे लक्ष द्यावे. अहो, लक्ष कसे द्यावे? तर सर्वांगाचे कान करावेत. सर्व ज्ञानेंद्रियांची शक्ती एका कर्णेंद्रियात आणावी व ऐकावे. कारण जीवनाचे सार काय आहे ते सद्गुरू सांगणार आहेत. काल सुरू केलेला अभंगाचा पुढील भाग ऐकूयात. माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी, इष्टमित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी. सद्गुरू शरण आलेल्या शिष्याला सांगत आहेत की बा शिष्या, अरे आई वडील बंधू बहिणी ही सर्व नाती त्या संसारापुरती, एवढीच नव्हे तर जन्मापुरतीच आहेत. केवळ मागील जन्माच्या कोणत्या तरी ऋणानुबंधाने हे सर्व एकत्र आलेले आहेत. मागील जन्मी हे तुझ्या या नात्याच्या संबंधाने नसतील तर कदाचित वेगळ्या संबंधाने असतील. कारण मागील जन्मीच्या कोणत्या तरी व्यवहारामुळे, तुमच्यामध्ये उत्पन्न झालेल्या विकारामुळे, आसक्तीमुळे, देण्या घेण्याच्या ऋणानुबंधाने एकत्र आला होता. असे व्यवहार पूर्ण झाले की म्हणजे ऋणानुबंध संपले की त्या व्यक्ती दूर होतात. पुढील जन्मी या पुन्हा भेटतील की नाही हे सांगता येत नाही. म्हणून श्रोते हो, त्यांना दूर लोटून त्यांच्याशी संबंध तोडून टाका असे सद्गुरू सांगत नाहीत, तर त्यांच्या बाबतीतील आपली कर्तव्यच केवळ करीत राहा. त्यांच्यामध्ये गुंतून पडू नका. वाल्मिकी ऋषींची गोष्ट माहीत नाही असे कोणीही नसेल. वाल्या कोळ्याने बायको मुलांना सुखी ठेवण्यासाठी व कमी कष्टात ऐश्वर्य प्राप्त करण्याच्या हव्यासापोटी अनेक हत्या केल्या आणि एक दिवस तो नारद मुनींनाही मारण्यास निघाला. पण नारद मुनींनी त्याला थांबवून विचारले की बाबा रे, एवढे पाप तू कशासाठी करीत आहेस? हा धनाचा हव्यास कशासाठी? वाल्या कोळी म्हणाला,
माझ्या संसारासाठी, बायको मुलांसाठी हे मी करतो. पण त्यामुळे तुला जे पाप लागते त्याचे वाटेकरी ते होणार आहेत का फक्त तू मिळवलेल्या धनाचेच ते वाटेकरी आहेत? धनाचेच का, माझ्या पापाचेही ते वाटेकरी होतील. जा, विचारून ये त्यांना. वाल्या कोळी गेला, पण सर्वांनी त्याच्या पापाचा वाटा घेण्यास नकार दिला. ते सर्व म्हणाले, तुम्ही धन कसे मिळवता ते आम्ही जाणत नाही. तुम्हाला कोणी सांगितले की लोकांचे वध करून तुम्ही त्याचे धन लुबाडा? तुम्ही आमची उपजीविका चालवावी हे तुमचे कर्तव्य आहे, तेवढे तुम्ही करावे. वाल्या कोळ्याचे डोळे उघडले व त्याने तप सुरू केले. तेव्हा श्रोते हो, म्हणून प्रामाणिकपणे कष्ट करून व कर्तव्यनिष्ठेने कर्म करून धनाची जोडणी करावी, धर्माचे आचरण करावे व धनाचा वेचही योग्य प्रकारे करावा. येथील कर्मामुळे लागणाऱ्या पापाची जाचणी यमाकडून केली जाते. त्यावेळी माता पिता, बंधू बहिणी कोणीही सोडावयास येत नाहीत. ही तर केवळ सुख भोगण्यासाठीच असतात, हेच सद्गुरू शिष्याला सांगतात. तर अभंगात पुढे काय म्हटले आहे? एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एकच सद्गुरू वाचुनी. कर्माचा कर्ताच फक्त कर्मफळाचा भोगता असतो, याची समज येथे येत नाही. पण यमदरबारात गेल्यावर ज्यावेळी भोग समोर येऊन उभे राहतात तेव्हा त्याची कल्पना येते. पण त्यावेळी वेळ गेलेली असते. असे जन्मोजन्मी चालत राहते, पण जीवाला शहाणपण येत नाही. ते ज्ञान सद्गुरूकडून मिळते. तेव्हा या संसारातील मोहापासून, अयोग्य कर्मापासून जीव दूर जातो. कर्तव्य कर्माचे आचरण कसे करावे याचे ज्ञान सद्गुरूकडून शिष्याला मिळते. त्यामुळे शिष्याच्या ठिकाणी कर्माच्या फलाची आसक्ती राहत नाही. त्यामुळे साहजिकच मन विकारापासून हळूहळू दूर जाऊ लागते. मानसिक शुद्धता येते, आत्मविकास होऊ लागतो, अर्थात पापाचरण घडत नाही आणि यमजाचणी बंद होऊन मोक्षाच्या मार्गाकडे प्रगती होते. हीच जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे. संसारात राहून संसार करून सर्वांना या गोष्टी करता येतील. यात अवघड अद्भुत काहीच नाही, पण निष्ठेने प्रयत्न केले पाहिजेत, एवढेच महत्त्वाचे आहे. बोला पांडुरंग हरी वासुदेव हरी, विठ्ठल 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 विठ्ठल. जनसमुदाय उठला. तो आनंदात, समाधानात. जो तो म्हणत होता, अरे आम्ही किती जवळ बसलो होतो. ज्ञानदेवाचे व्यासपीठ तर आमच्या समोर होते, केवळ 50 हातावर. मला सर्व भावंडे अगदी छान पाहावयास मिळाली आणि एकदम चांगले ऐकायला येत होते. पण ज्ञानदेवांनी केलेली किमया कोणाच्याही लक्षात आली नाही. सर्व लोक हळूहळू जाऊ लागले. पण काही विद्वान ब्राह्मण मंडळी मागे रेंगाळू लागली होती. त्यांनी ज्ञानदेवाच्या भोवती वर्तुळ केले. ज्ञानदेवांनी त्यांना विचारले, क्षमा असावी भूदेव, माझ्याकडून या प्रवचनात आपली काही अमर्यादा झाली काय? आपणास काही विचारायचे आहे काय? आचार्य म्हणाले, ज्ञानदेवा, तुमच्याकडून अमर्यादा कधी शक्य आहे काय? ज्ञानदेवा, तुम्ही तर प्रत्यक्ष ज्ञानमूर्तीच आहात. एका गोष्टीची आम्हाला शंका आहे, ती अजून आमच्या मनातून गेली नाही, म्हणून आम्ही येथे थांबलो आहोत. तर आपण आमचे समाधान होईपर्यंत हे प्रवचन करावे. आचार्य, आपली समस्या तर आधी कळू द्या, मग ठरवू त्याप्रमाणे. ज्ञानदेवा, देहभावच मुळात का व केव्हा निर्माण झाला व होतो, म्हणजे तो होऊ न देण्याची दक्षता घेता येईल. कारण हा देहभाव घालवण्यासाठी ही जी उपासना वा साधनांची दगदग आहे ती तर होणार नाही. आचार्य क्षमस्व, पण आत्ताच आपली जीभ मला एकेरीपणाने का आदराने संबोधावे यासाठी चाचरली. हाच अहंकार होय. हा अहंकारच देहभाव निर्माण करतो. तो ज्ञानी माणसाच्या ठिकाणी जास्त तर अज्ञानी माणसाच्या ठिकाणी कमी असतो. आता ज्ञानी हा जो शब्द वापरला आहे तो विज्ञानी या अर्थाने आहे. आत्मज्ञानी माणसाच्या ठिकाणी अहंकाराचा लय झालेला असतो. तेव्हा आपली समस्या खरोखरीच महत्त्वाची आहे. आपण उदयिक या ठिकाणी प्रवचनाला त्याची चर्चा करू. आचार्यादी मंडळी निघाली. ज्ञानदेवाच्या सूक्ष्म अवधानाचा विद्वान मंडळींना चांगलाच प्रत्यय आला. समस्येसाठी नुकत्याच घडलेल्या प्रसंगाचा उपयोग करण्याचे चातुर्यही सर्वांच्या लक्षात आले. ज्ञानदेवाच्या बुद्धिमत्तेविषयी चर्चा करीत ती मंडळी घरोघरी परतली. तिसऱ्या दिवशीही ज्ञानदेवाचे प्रवचन होणार ही गोष्ट कर्णोपकर्णी झाली. सर्वांना आनंद झाला. संध्याकाळी कालच्यापेक्षा जास्त गर्दी झाली. सर्वांनी आपापली जागा घेतली. दूरवर नजर टाकली असता जनसमुदायाचा अंत लागत नव्हता. तरीही लोकांना व्यासपीठ अगदी समोरच असावे असे वाटत होते. ज्ञानदेवादी 4ही भावंडे व्यासपीठावर आली आणि क्षणात सगळीकडे शांतता पसरली.
ज्ञानदेवाने सर्व श्रोतृवृंदाला समोरील आचार्य व ब्रह्मवृंदाला नम्र अभिवादन करून बोलावयास सुरुवात केली. ज्ञानदेव म्हणाले, पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सज्जन श्रोते हो, काल आपण असा विचार केला की देहाभिमानामुळे हा संसार दुःखमय वाटतो. सृष्टीतील विविधतेत असलेले परमेश्वराचे स्वरूप देहाभिमानाच्या साऱ्यामुळे डोळ्यांना दिसत नाही, तर या विविध विषयांचे दर्शन त्यांना होत राहते व विषय भोगातच रस वाटतो. तेव्हा मुळातच हा प्रश्न उभा राहतो की हा देहाभिमान उत्पन्नच का होतो व झाला. देहाभिमान उत्पन्न करायचा व त्याला घालवण्यासाठी जन्मोजन्मी तपश्चर्या करायची, हा खटाटोप कशाला. तेव्हा प्रथमतः देहाभिमान म्हणजे काय याचा विचार करू. पाऊस पडतो तेव्हा जमिनीवरील खळग्यात पाणी साचते. जेथे पाणी साचते तेथे आकाशीचा सूर्य प्रतिबिंबित होतो, कारण तो पाण्याचा स्वभाव आहे. पाण्यात पडलेले प्रतिबिंब पाण्याबरोबर हलते. पाण्यावरील कचरा त्या प्रतिबिंबावर येतो. पाणी स्वच्छ व घाण तसे ते प्रतिबिंब दिसते. त्याचप्रमाणे पाण्याचा सुगंध वा दुर्गंधही प्रतिबिंबाचा गंध होतो. पाण्याच्या खळग्याचा आकार हा त्या बिंबाचा देह होतो व बाकीचे पाण्याचे विकार हेही त्या प्रतिबिंबाचे विकार होतात. असे जेव्हा ते प्रतिबिंब समजू लागते तेव्हापासून त्या प्रतिबिंबाच्या ठिकाणी देहाभिमान उत्पन्न झाला असे होईल. आकाशीच्या सूर्याचे आपण प्रतिबिंब आहोत याची त्या प्रतिबिंबाने स्मृती ठेवली नाही तर पाण्याचे सर्व विकार त्या प्रतिबिंबाला लागतात. त्या विकाराने ते प्रतिबिंब सुखी व दुःखी होते व असे झाले तर त्याला कोण जबाबदार. पाणी जेव्हा आटेल तेव्हा ते प्रतिबिंब कुठे जाते, तर ते मूळ बिंबात विलीन होते. पाण्याचे विकार पाण्याबरोबर राहतात, ते त्या प्रतिबिंबाबरोबर जात नाहीत. कारण खरे पाहिले असता प्रतिबिंब निर्लेप व निर्विकारीच असते. पण ही जी धारणा असते की ज्या योगे ते पाण्याचे सर्व विकार स्वतःचे समजते ते केवळ त्याच्या स्वस्वरूपाच्या विस्मरणाने होत असते. अगदी हीच गोष्ट जीवाच्या बाबतीत होत असते. ब्रह्मसंकल्पाच्या एकोहम बहुस्याम या उच्चाराबरोबर पुरुष, प्रकृती, त्रिगुण, पंचमहाभूते, मन, बुद्धी, अहंकार यांची उत्पत्ती झाली. पंचमहाभूते, मन, बुद्धी व अहंकार या अष्टधा प्रकृतीचा संयोग होऊन जेव्हा त्यांची साम्यावस्था निर्माण होते तेव्हा एका देहाची धारणा होते व त्यामध्ये ब्रह्मस्वरूपाचे प्रतिबिंब पडते. यालाच जीव म्हणतात, आत्मा म्हणतात. या जीवाला स्वस्वरूपाचे विस्मरण होते व ज्या देहात तो प्रतिबिंबित होतो तो देहच स्वतःचे स्वरूप मानू लागतो. देहाचे विकार स्वतःचे विकार मानू लागतो. स्वतःचे सूक्ष्म स्वरूप विसरून स्थूल रूपाने स्वतःला समजू लागतो. स्वतःचे व्यापकत्व विसरून एकदेशीयत्व लक्षात ठेवतो. काळातीत असून भूत, भविष्य, वर्तमान काळाचा विचार करतो. अनिर्देश्य असूनही देहरूपाने स्वतःचा निर्देश करतो. उपाधिरहित असूनही स्वतःला अनेक उपाध्या लावून घेतो. अपरिग्रही असूनही स्वतःचा परिग्रह हे माझे, ही माझी, हा माझा म्हणून सांगतो. आणि या क्षणापासून देहाभिमान जागृत होतो. देहाच्या संदर्भातून स्वतःची ओळख करून देतो. मी, माझे नाव, कुळगोत्र, अमुक गावचा रहिवासी, इतका शिकलेला, ह्या हुद्द्याचा, वर्णाचा, गरीब, श्रीमंत, गोरा, काळा, ही माझी बायको, मुले, शेतीवाडी, धन, दौलत, अधिकार, सत्ता वगैरे. पण देहपतन होताच देहाच्या संदर्भातील या उपाधी सर्व इथेच राहतात. पण त्यांच्या ठिकाणी असलेल्या वासना, आसक्ती यामुळे पुन्हा जन्म येतो. कदाचित त्याच गावात झाला आणि त्याच घरी झाला तरी पूर्वी मालक असलेला तो जीव नोकर होतो व नोकर असलेला मालक होतो. कारण त्याने त्या वस्तूबद्दल प्रेम ठेवून कोणत्या प्रकारची कर्मे केली असतील त्यावर त्या गोष्टी अवलंबून असतात. देहाभिमान उत्पन्न होणे हे स्वाभाविकच आहे. पण देहाभिमान मात्र प्रयत्नानेच घालवावा लागतो. हे प्रयत्न कोणते, कोठपासून व कसे सुरू करायचे असा जर प्रश्न असेल तर श्रीमद भगवद्गीता त्याचे उत्तर देते. नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. हा प्रयत्न सुरू करण्यासाठी कोणताही क्रम नाही, बंधन नाही. कोणत्याही वयापासून, दिवसापासून, क्षणापासून या धर्माचे, उपासनेचे आचरण करता येते. मी आता म्हातारा झालो आहे. मागील सर्व वर्षे मी वेगळीच उपासना करत होतो. आता या वयात बदलल्याने काय होणारे वगैरे असे काही नाही. मागील कोणतीही चांगली उपासना या नवीन उपासनेला सहाय्य होणारीच असते. तसे मागील सर्व दुष्कृत्ये
या नवीन उपासनेने निष्प्रभ होऊ लागतात. त्यामुळे या नव्या उपासनेची सुरुवात ताबडतोब कराव्यास हरकत नाही. दुसरी गोष्ट, कोणती उपासना करावी हा प्रश्न असतो, पण उत्तर सोपे आहे. आपण सर्व संसारी आहात, तेव्हा वर्णाश्रमाप्रमाणे आपणावर जी जबाबदारी असेल ती परमेश्वराने दिली आहे असे समजून निष्ठेने, कर्तव्यदक्षतेने, अनासक्तीने पूर्ण करणे हीच ती उपासनेची सुरुवात होय. या आचरणाने नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. कर्म व कर्मफले ईश्वरार्पण करावीत, म्हणजे वासना क्षीण होतात व संकल्प कमी होतात. जीवन निर्हेतुक होते. त्यामुळे साहजिकच पुढील जन्माला हेतू राहत नाही. परमेश्वराचे ज्ञान होण्यासाठी विज्ञानाची जाण करून घ्यावी लागते. त्यासाठी वेदांताचे ज्ञान होणे आवश्यक आहे. वेदांताचे वाचन, चिंतन, मनन करावे. पण या उपासनेतून जात असताना मधून देहाभिमान जागृत होत असतो. कारण या सर्व उपासनेचा मूलभूत आधार देहच आहे. म्हणून परमेश्वराच्या सामर्थ्याचे सतत स्मरण करावे, त्याचे चिंतन मनन करावे, म्हणजे देहाभिमानाला थोडा तरी अटकाव होतो. पण परमेश्वराचे स्मरण जर खुंटले, थांबले, तर अहंकर्तृत्वाच्या भावनेने देहाभिमान उफाळून येतो आणि मग देहाभिमानाने केलेल्या कर्मामुळे उपासनेला बाधा येते आणि जीवाची अधोगती होते. हे लक्षात ठेवले पाहिजे. ज्याप्रमाणे जमिनीवरील सर्व खळग्यातून साचलेल्या पाण्यात चंद्रबिंब प्रतिबिंबित होते, ती सर्व प्रतिबिंबे सारखीच असतात, पण खळग्याचा आकार मात्र सर्व ठिकाणी वेगवेगळा असतो. तसे देह हे आकारमानाने, रंगरूपाने व लिंगभेदाने अनेक आहेत, पण त्यात प्रतिबिंबित झालेले आत्मरूप मात्र सर्वत्र सारखेच, म्हणजे एकच आहे. त्यात दुसरेपणा नाही. म्हणून विद्वान श्रोते हो, सर्व भूतमात्रांविषयी आत्मपणाने पाहणे हीच मोठी उपासना आहे. सर्व भूतमात्रांविषयी निर्वैर भाव ठेवणे, दया, क्षमा ही धारणा असणे ही खरी उपासना होय. आपल्या हाती असलेल्या सत्तेचा, अधिकाराचा या उपासनेसाठी उपयोग करणे हीच परमेश्वराची उपासना असते. धर्मशास्त्र चुकलेल्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आहे, केवळ शिक्षा करण्यासाठी नाही. चुकलेल्यांना समजून घेण्यासाठी व त्यांना सुधारण्यासाठी आहे. कारण चुकणारा जीवात्मा हाही परमेश्वर स्वरूपच असतो. ही जाणीव सतत जागृत ठेवली गेल्यास कर्तव्याच्या पालनाबरोबरच आत्मविकासही होत राहतो. एकूण देहाभिमान उत्पन्न होऊच न देणे ही गोष्ट अवघड आहे, पण उत्पन्न झालेला देहाभिमान प्रयत्नाने घालवणे शक्य आहे असे दिसते. त्यासाठी सर्वाभूती समभाव परमेश्वर स्वरूप पाहणे हीच उपासना होय. हरि ओम तत्सत. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल नामाच्या गजराने गोदावरीचे वाळवंट दुमदुमून गेले. साधू साधूचा घोष सर्वत्र ऐकू येऊ लागला आणि जय जयकारही सुरू झाला. श्री निवृत्तीनाथ महाराज की जय, श्री ज्ञानदेव महाराज की जय. वयोवृद्ध रामेश्वर शास्त्री, महादेव शास्त्री यांनी आचार्य व इतर विद्वानांना एकत्रित करून ते चर्चा करीत चालू लागले. रामेश्वर शास्त्री म्हटले, ऐकलत का महादेव शास्त्री? ज्ञानदेवाच्या विचाराचा ओघ हा कुठून कोठे आला तो? रामेश्वर शास्त्री, माझ्या लक्षात ही गोष्ट केव्हाच आली आहे. विठ्ठलपंतांना मी पाहिले आहे. त्यांची दीनदुबळ्यांविषयीची तळमळ मी पाहिली आहे. त्यावेळच्या आचार्यांशी त्यांचे वाद झालेले मी ऐकले आहेत. उच्चवर्णीयांबाबतची आचार्यांची वागणूक व न्यायपद्धती पक्षपाती होती. ते नीचवर्णीयांचा द्वेष करत असत, पण त्यांच्यापुढे बोलण्याची इतरांची प्राज्ञा नव्हती. विठ्ठलपंत मात्र नेहमी वाद घालत. एवढे करून विठ्ठलपंतांना काय मिळाले? केवळ वाईटपणा. उच्चवर्णीयांचा द्वेष्टा असेच त्याला म्हणत. म्हणून काही वैदिक विठ्ठलपंतांना ब्राह्मणही म्हणायला तयार नव्हते. ते म्हणत, हा चुकून ब्राह्मण कुळात जन्माला आला, खरा म्हणजे हा शूद्रच व्हायचा. आणि दैवगती पहा कशी. विठ्ठलपंतांना शूद्रापेक्षाही खालची श्रेणी मिळाली व त्यातच त्यांचा मृत्यू आला. देहांत प्रायश्चित्ताने आत्मघात हा सुद्धा वाईटच असतो. ज्ञानदेव अचानक प्रवेश करून मध्येच म्हणतात, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, ब्रह्मवृंद हो, आपण जो शेवटी निष्कर्ष काढला तो चूक आहे. माझ्या मात्यापित्यांनी आत्मघात करून घेतला नसून धर्मश्रेष्ठीने दिलेल्या शिक्षेची, देहांत प्रायश्चित्ताची अंमलबजावणी केली आहे. धर्म हा तुमच्या हातात आहे. समाजातील प्रत्येक मनुष्याचे जीवन तुमच्या हातात आहे. तेव्हा ते कसे चालवायचे ते तुम्ही ठरवायचे आहे. जर माझ्या मातापित्यांचा देहत्याग हा अधर्म असेल तर तो अधर्मही धर्मश्रेष्ठीनेच करायला सांगितला आहे व त्याचा दोषही अर्थातच त्यांच्याकडे जाईल. अर्थात चूक कोण व बरोबर कोण हा निर्णय परमेश्वरावर सोपवणे हेच जास्त योग्य होय.
कारण धर्म सूक्ष्म आहे आणि वादावादातून त्याचा निर्णय लागेल की नाही हे सांगणे कठीण आहे. असो, मला एवढेच सांगायचे आहे की माझ्या मात्यापित्यांनी धर्माचे पालन करून धर्मश्रेष्ठींची आज्ञा पाळून देहत्याग केला. त्यामुळे ते मोक्षाला गेले असतील हे निश्चित होय. ज्ञानदेवाच्या अचानक येण्याने तेथील ब्रह्मवृंद चमकून गेले. आपण नको त्या विषयाची चर्चा येथे केली हे त्यांच्या मनात येऊन गेले. ते शर्मिंदे झाले. महादेव शास्त्री म्हणाले, ज्ञानदेवा, क्षमा असावी. आपल्याला दुःख देण्याचा आमचा हेतू नव्हता. खरोखरीच धर्मशास्त्राचे जाणकार म्हणून आम्ही मिरवतो, पण आम्हालाही धर्मातील सूक्ष्म भेद अजूनही नीटसे कळले नाहीत. आम्हाला आपल्या पिताजींची, विठ्ठलपंतांची आठवण झाली म्हणून बोलत होतो. माझ्या पिताजींनी आम्हाला सर्व काही सांगितले आहे. आम्हाला कोणाविषयीही राग, लोभ, द्वेष, मत्सर नाही. ज्याचे जीवन जसे जावे अशी परमेश्वराची इच्छा असते तसे ते जाते. ज्याला परमेश्वराने जीवनाचे एक विशिष्ट कार्य नेमून दिले आहे त्याने ते केले की परमेश्वर त्याला घेऊन जातो. आमच्या मात्यापित्याने त्यांचे जीवनकार्य केले ते संपले. ते समाधानाने निघून गेले. त्यांनाही कोणाविषयी राग नव्हता, द्वेष नव्हता. त्यांना आमची काळजी वाटत होती. त्यांनीच आम्हाला पैठणचा मार्ग सांगितला. आपल्याला नम्र विनंती करून व्रतबंधाबद्दल अनुमती घेण्याविषयी सांगितले होते ते आम्ही केले व आपण आम्हाला शुद्धीपत्र देऊन उपकृत केलेत. आमचे कार्य झाले. आणखी काय वेगळे हवे होते आम्हाला? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानदेवादी भावंडांनी कृष्णाजी पंतांबरोबर चालायला सुरुवात केली. सर्व ब्रह्मवृंद मुकाट्याने त्यांच्या मागोमाग चालत होते. सर्वांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची छाया पसरली होती व डोळ्यात पाणी होते. कमलाबाईंनी आज जेवणाचा बेत उत्तम केला होता. सांज्याच्या पोळ्या, लोणकडं तूप अशा पदार्थांचे जेवण सर्वांना आग्रहाने जेवू घातले. ही परमेश्वर स्वरूप बाळे आपल्या घरी जेवतायत याबद्दल कृष्णाजी पंत कमलाबाईंना मोठा आनंद होत होता आणि धन्यताही वाटत होती. दोघांनी मुलांना आग्रहाने ठेवून घेतले. कमलाबाईंनी तरतरेचे पदार्थ करून खाऊ घातले. मायबापाच्या प्रेमाने करणाऱ्या या दोघांना पाहून चौघा मुलांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. निरोप घेण्याची वेळ आली. कमला काकू कृष्णाजी पंत अजून राहण्याविषयी आग्रह करीत होती, पण ज्ञानदेव म्हणाला, काका काकू, खरोखरीच आम्हाला खूप आनंद झाला. आपणा दोघांच्या सहवासात आईबाबांच्या ममतेने बोललेल्या शब्दानेच आम्हाला खूप समाधान झाले. त्यातून माया ममतेने काकूने आमचे खूप कोडकौतुक करून वेगवेगळे पदार्थ खाऊ घातले. आमचे आतिथ्य करण्यात आपण काहीच कमी पडू दिले नाहीत. अलंकापुरीची झोपडी आमची वाट पाहत असेल, तेथील आमची माणसेही वाट पाहत असतील, तेव्हा आम्ही आता निघतो. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाईने कृष्णाजी पंत व कमलाबाई यांच्या पायी मस्तक ठेवले व नमस्कार केला. कृष्णाजी पंत म्हणाले, ज्ञानदेवा, अरे आमची योग्यता तरी आहे का तुमच्याकडून पाया पडून घ्यायची? काका, आपण असे म्हणू नये. आपण केवळ वयोवृद्ध आहात असे नव्हे, तर ज्ञानवृद्ध व तपोवृद्ध आहात. आपण धर्मसभेच्या आचार्यांकडे शब्द टाकला म्हणून आम्हाला तिथे प्रवेश मिळाला. अन्यथा सर्व काही अवघडच होते. निघतो आम्ही. असे म्हणून चारही भावंडे वळणार तोच कमला काकूंनी एक गाठोडे आणून मुक्ताच्या समोर ठेवले. काकू, काय आहे हे? मुक्ता, अगं प्रवासात तुमच्या उपयोगी पडेल म्हणून थोडे फराळाचे दिले आहे, ते असू दे बरोबर. काकू, तुम्ही आम्हाला पोटभर खाऊ घातलेत. आम्ही त्याचा स्वीकार केला, पण हे नको. रस्त्यात चालताना त्याचे ओझे होते. जागोजागी जरुरीपुरती भिक्षा मागून आणायची व तेच संपवायची. आम्ही हा परिग्रह ठेवत नाही, तेव्हा हे राहू द्या असेच. राग मानू नका, येतो आम्ही. चारही मुले वाड्याबाहेर पडली. कृष्णाजी पंत गोदावरी तीरीच्या ऐल तीरापर्यंत पोहोचवण्यास निघाले. महिष राजाही मुलांच्या मागोमाग निघाला. वेदवचन बोलल्यापासून महिष राजाने पुन्हा पखाल वाहिली नाही. त्याने ज्ञानदेवाची पाठ सोडली नव्हती. ज्ञानदेवादी भावंडे जाणार याची वार्ता पैठणला माहीत होती. वाळवंटात जनसमुदाय निरोप देण्यास जमला होता. नदीच्या ऐल तीरावर सर्व थबकले. ज्ञानदेवादी भावंडांनी गोदावरीला नमस्कार केला व पाण्यात पाय टाकला. ज्ञानदेवादी भावंडे महिष राजासहित पैल तीराला आली. जमलेली मंडळी हळूहळू परतू लागली. पण एक ब्राह्मण अश्रूंनी डबडबल्या डोळ्यांनी त्या चार मूर्ती न्याहाळीत तिथेच उभा होता. मधून मधून धोतराच्या सोग्याने तो डोळे टिपत होता आणि पुन्हा पुन्हा त्या चौघांकडे पाहत होता. जणू तो त्यांच्या मूर्ती डोळ्यात साठवत होता. त्याच्या बाजूला असलेल्या दोघा चौघांनी त्याला विचारले, का रे बाबा, अश्रू का घालतोस? तुझी त्यांची ना ओळख, ना देख, ना नाते. काय सांगू बाबा, माझ्या घरी हे देवच आले होते.
धन्य झालो मी आणि माझे पितर. तुझे पितर पण धन्य झाले? अरे असे कोड्यात बोलू नकोस, नीट सरळ स्पष्ट सांग काय झाले ते. बसा, सगळं सांगतो. आणि गोदावरीच्या वाळवंटात त्या ब्राह्मणाभोवती खूप गर्दी जमली. सगळे लोक शांत झाले. ब्राह्मण उभा राहून बोलू लागला. 8 दिवसापूर्वी मुले अशीच नदी पार करून येत होती. मी सायन स्नानासाठी असाच इथे उभा होतो. मुलांनी नदी पार केली. मी ओळखले की ही मुले पैठणातली नाहीत. मी येथे एकटाच असल्याने ती सरळ माझ्याकडे आली. त्यांनी मला विचारले, भूदेव, येथे कृष्णाजी पंतांचे घर कुठे आहे? मी म्हणालो, मला माहीत आहे, मी आंघोळ करून घेतो, तोवर बसा. मी त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी थोडक्यात सारी हकीकत सांगितली व पैठणास काय कामासाठी आलो आहोत तेही सांगितले. पैठणातल्या धर्मसभेची तऱ्हा मला माहीत होती. माझ्यावरही त्यांनी एकदा अन्याय केला होता, पण आपण जाणार तरी दुसरीकडे कुठे, ते ऐकून त्यांची दया आली. मी त्यांना म्हणालो, मुलांनो, तुम्ही प्रवासातून शिणून आला आहात, तेव्हा माझ्याबरोबर तुम्ही स्नान करून घ्या आणि मुक्ता, तुला आमची ही घरी गेल्यावर नाऊ घालेल. मग रात्रीचे भात पिठलं खा. उद्या माझ्या घरी श्राद्ध आहे, तेव्हा उद्या आपण माझ्याकडेच भोजन करा. मग मी तुम्हाला कृष्णाजी पंतांकडे नेऊन सोडेन. मुलांनी ते मान्य केले. आम्ही आंघोळी केल्या, घरी गेलो. रात्री पुरोहित निरोप द्यायला व दुसऱ्या दिवशी श्राद्धाचे ठरवायला आले. बोलता बोलता त्यांनी मुलांची चौकशी केली. मी सर्व हकीकत सांगितली. संन्याशाची मुले हे शब्द ऐकले व पुरोहित ताडकन उठले व तावातावाने म्हणाले, गोविंद भट्ट, या पोरांना हाकलून द्या, तर उदयिक आम्ही तुमच्याकडे श्राद्धाला येऊ. आम्ही ऐकले होते असे काहीतरी, आज प्रत्यक्ष दर्शन झाले. शिवशिव, अब्रह्मण्यम, अब्रह्मण्यम. ती मुले नसतील तर आम्हाला येणे जमेल, अन्यथा येणे जमणार नाही. काय करता बोला. मी गोंधळून गेलो. क्षणार्धात मी काय ठरवणार? ज्या मुलांना मी संध्याकाळच्या वेळेला प्रेमाने घेऊन आलो, त्यांना राहण्याचा आग्रह केला, त्यांना पुन्हा मीच माझ्या तोंडून घराच्या बाहेर घालवून देऊ? अतिथी धर्माचा उच्छेद होईल. तेवढ्यात ती बिचारी मुले उठून उभी राहिली व मला म्हणाली, गोविंद भट्ट, आपण निश्चिंत असा. आमच्यामुळे तुमचे श्राद्ध थांबायला नको. आम्ही जाऊ कुठेतरी एखाद्या धर्मशाळेत. छे छे, हे काय बोलताय? बाळांनो, तुम्ही कोणीही असा, आज आपण मला अतिथी म्हणजे देवाप्रमाणे आहात. आपल्यासारख्या निष्पाप जीवांना बाहेर घालून उद्या या ब्राह्मणाचे भोजनाने माझे पितर तृप्त होतील असे तुम्हाला वाटते का? नाही. दारात उभा असलेल्या पुरोहिताकडे वळून मी म्हणालो, पुरोहित बुवा, आपण निघू शकता. आपणास येण्याची इच्छा असल्यास या, अन्यथा 1 वर्ष श्राद्ध झाले नाही तर माझे पितर उपाशी राहणार नाहीत, पण हा मानवता धर्म सोडणार नाही. पुरोहित पाय आपटत निघून गेले, पण जाताना म्हणाले, यावर्षीच काय, पण आता आम्हाला तुमचे घर वर्ज्य झाले व आम्हालाच काय, पण ही गोष्ट मी सर्व भटांना सांगणार आहे. बघू यापुढे तुमच्याकडे कोण येतो ते. पुरोहित गेल्यावर ज्ञानदेव म्हणाला, गोविंद भट्ट, आपण निष्कारणच तुमच्या पुरोहितांना आमच्यासाठी दुखवलेत. अहो, आम्ही संन्याशाची मुले. आम्ही कोठेही धर्मशाळेत राहिलो असतो, 4 घरी भिक्षा मागितली असती, उदयिक कृष्णाजी पंतांचे घर शोधून काढले असते. आम्हाला कुठे घाई होती. आजचे काम उद्या झाले असते तरी चालले असते, तसे श्राद्धाचे नाही. ज्ञानदेवा, तुमच्यासारख्या लहान मुलांना आग्रहाने बोलवून आणायचे, जेवणाचे आमंत्रण द्यायचे व कोणीतरी नको म्हणाले म्हणून तुम्हाला घराबाहेर घालून द्यायचे, हा तर मोठा अधर्म झाला असता. उद्या श्राद्धाचा स्वयंपाक होईल व तुम्ही जेवून जाल, यातच माझ्या पितरांचे समाधान आहे अशी माझी श्रद्धा आहे. दुसऱ्या दिवशी मध्यान्हीपर्यंत श्राद्धाचा स्वयंपाक झाला. मी पुरोहितांची वाट पाहत होतो. मध्यान्ह टळून गेली. पितरांची पिंडदानाची वेळ झाली. घरात 4 पाने मांडावयास सांगितली. निवृत्ती म्हणाला, गोविंद भट्ट, 4 पाने कशासाठी? तुम्हा चौघांसाठी. काका, मी मुलगी, मी नंतर काकूंबरोबर बसेन, तुम्ही बसून घ्या. बाळा, मला पितर जेवल्याशिवाय जेवता येणार नाही. माझी एवढी निष्ठा पाहून ज्ञानदेवाने निवृत्तीकडे पाहिले. निवृत्तीने काय जाणायचे ते जाणले असेल, पण त्याने मान हलवली. घरात 4 पाने वाढून तयार झाल्याची सूचना आली. गाईचा गोग्रास, काकबळी वगैरेची सर्व सिद्धता झाली होती. मी म्हणालो, बसा बाळांनो, तुम्ही पानावर बसून घ्या. ज्ञानदेव म्हणाला, गोविंद भट्ट, आपण हा प्रसंग आमच्यामुळे ओढवून आणलात. आपली मानव धर्मावरील निष्ठा पाहून आपले पितर खरोखरीच संतुष्ट झाले आहेत आणि त्या आनंदात आज ते स्वतः सदेह या अन्नाचे ग्रहण करावयास येतील. आपण म्हणा. मी म्हणालो, पितृ पितामह प्रपितामह प्रतिसांवत्सरिक श्राद्धाम आवाहयामी. आणि काय आश्चर्य,
माझ्यासमोर माझे पितर अवतरले व ते पाटावर बसले. मी म्हणालो, इदम आसनम अत्रास्तताम धर्मोसी. पितर म्हणाले, अत्रास्यामः. मी म्हणालो, तत्र पितृवर्गे क्षणः क्रियतां प्राप्नोतु भवान. पितर म्हणाले, प्राप्नवानी. मी म्हणालो, आवाहने अर्धस्याने संकल्पात सिद्धिरस्थिती भवन्तो ब्रुवन्तु. पितर म्हणाले, अस्तु संकल्पसिद्धिः. मग पितरांचे पूजन केले व नंतर पितरांनी भोजनास प्रारंभ केला. मला तर खूप आनंद झाला. भोजन समारंभ अगदी आनंदात पार पडला. मला मुलांच्या ठिकाणी असलेल्या सामर्थ्याची प्रचिती आली. एवढेच नव्हे तर ही मुले संन्यासाची नसून कोणीतरी देवलोकीचे आहेत ही खात्री झाली. नंतर सर्वांचे भोजन झाले. आम्ही धन्य झालो. गोविंद भट्टांचे डोळे भरून आले. त्यांनी धोत्राला डोळे टिपले व ते गर्दीतून घराकडे चालू लागले. लोकांनी दूरवर पाहिले तर अंधाराच्या सावटामध्ये मुले अदृश्य होत होती. त्यांच्याबरोबर महिषराजही होता. येताना 4 होते, जाताना 5 जण जात होते. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.